कृष्णाकडे घेऊन चालली. कुर्मदास पांडुरंगाचं भजन करत करत त्या पंढरीच्या वाटेला निघाला. अन्नात पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. त्याला माहित होतं आई आपल्याबरोबर कृष्णा काढण्यासाठी, आई आपल्या बरोबर नाही. आमचा कुर्मदास अखंड 10 दिवस चालत राहिलाय पंढरीच्या वाटेत. एक मुक्कामाचं पंढरपूर राहिलं होतं. आंबी या गावी तो कुर्मदास एका मंदिरामध्ये वळत पडलाय. हिंदी पाठीमागून आली भानुदास महाराज. त्या कुर्मदासाला भगवंताची एवढी गोड लागली होती, कधी माझ्या पांडुरंगाचं दर्शन होईल, कधी माझा पांडुरंग परमात्मा मला भेटेल या अपेक्षेनं, या इच्छेनं जगाच्या मालकाचं दर्शन घेण्यासाठी कुर्मदास पंढरपुराकडे निघालाय. कुर्मदास म्हणत होता, देवा 10 दिवस झाले देवा चालतोय, पण देवा आता माझ्या मध्ये त्राण राहिला नाही रे भगवंता. शरीरामध्ये त्राण राहिला नाही, तुझं दर्शन होईल तेव्हा असं मला वाटत नाही भगवंता. तुझी भेट होईल जगाच्या मालका असं मला वाटत नाही. आणि मंदिरामध्ये आमचा कुर्मदास विहळत पडलाय. आणि पडल्याबरोबर भानुदास महाराजांची खिंडी पाठीमागून आली.